सोलापूरच्या मंगळवेढा परिसरामध्ये एक अमानुष घटना घडली आहे। लागोपाठ 7वी मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार मंगळवेढामध्ये घडलाय। बाजीराव वाघमारे असं या नराधम पतीचं नाव आहे। हातपाय आणि डोकं छाटून त्याने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली। सोलापूरमधून ही महत्त्वाची बातमी येते। सोलापूरमधल्या मंगळवेढा तालुक्यातून बातमी येते। मध्यरात्रीच्या सुमारास हा सगळा खळबळजनक प्रकार घडला आणि या प्रकरणी नराधम बाजीराव वाघमारे मृत विवाहितेची सासू आणि सासरे यांना अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी संजय पवार सोलापूरहून सध्या आपल्या बरोबर आहेत। संजय, एकदा सविस्तर सांगा, काय नेमकं घडले, काय पोलिसांनी आता कारवाई केली आहे? अनुपमा, रात्री 1 वाजता ही घटना घडलेली आहे। मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावातला हा प्रकार घडलेला आहे। बाजीराव वाघमारेंना आपले राणी नावाची तिची 30 वर्षाची पत्नी आहे तिचा खून केलेला आहे। त्याला अगोदर 6 मुली झालेल्या आहेत आणि आता 7वी मुलगी होते म्हटल्यानंतर त्यांना हा खून केलेला आहे तिचा आणि निर्गुण अतिशय शांत डोक्याने खून केलाय। पोलिसांनी त्याला आता अटक केलेली आहे आणि राणीच्या मृतदेहाचा पंचनामा पण झालेला आहे। अनुपमा, ठीक आहे संजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। मात्र याविषयी आपण चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या। नमस्कार वर्षाताई, आता बातमी आपण ऐकलीच असेल, 7वी मुलगी झाली म्हणून या पत्नीची हत्या केली आहे। तिच्या पतीनं सासू सासरे सुद्धा यामध्ये सामील होते। नाही, खरं तर XX क्रोमोझोम्स बाईकडे असतात आणि XY क्रोमोझोम्स पुरुषांकडे आहेत। त्यामुळे गर्भाचं लिंग निर्धारण हे पुरुषाकडून Y येतं का X येतं याच्यावर अवलंबून आहे। त्यामुळे खरं तसं पाहता म्हणजे सायंटिफिकली पाहता पुरुष किंवा बाई कुणीच पर्सनली त्याच्यावरती जबाबदार नसतात, पण असलेच तर गर्भाचं लिंग निर्धारण करण्यासाठी पुरुषांकडून येणारा क्रोमोझोम काय आहे तो जबाबदार असतो। त्यामुळे खरं तर याच्यात बाईचा काहीच दोष नसतो, पण याचा समज नसल्यामुळे किंबहुना याच्याकडे सरळ दुर्लक्ष करून हिच्या पोटी मुली जन्माला येतात। म्हणून जिवंतपणी सुद्धा अनेक बायका हा छळ सोसत असतात किंवा गर्भलिंग निदान करून होणारे विविध गर्भपात, म्हणजे बीड जिल्ह्यातले तर 8-8, 10-10 गर्भपात करायला लावलेले आहेत आणि इथे तर मुलगी जन्माला घालावी लागली म्हणून बाईचा सरळ खून केलेला आहे। त्यामुळे मुलगा हवा ह्या हव्यासापोटी आणि मुलगी नको या नकारात्मक विचारापोटी माणूस किती हैवान होऊ शकतो आणि स्वतःच्या बायकोला आणि या पद्धतीने संपवून टाकून स्वतःही आता जेलमध्ये जाऊन बसणार आणि स्वतःच्याही आयुष्याची माती करणार। मला चिंता आहे त्या उरलेल्या 6 मुलींची। त्या 6 मुलींना आता कोण सांभाळणार? त्या 6 मुलींचं कसं होणार? कारण आई नाही झाली, बाप आता जेलमध्ये जाणार, त्या 6 मुलींना कसं आणि कोणी सांभाळायचं हा परत नव्याने प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे एका विकृत मानसिकतेतून पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी नीट विषय समजून न घेणं, मुलगी नको वाटणं, याच्या मागे हुंड्याचा प्रश्न खूप गंभीर आहे। हुंड्यासारख्या गोष्टींमध्ये होणारे गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये शिक्षा लागत नाही, हुंडा दिला घेतल्याशिवाय लग्न होत नाहीत आणि अशा लग्नाला जाताना आपल्यासारख्यांना सुद्धा लाजा वाटत नाहीत की आपण एखादा क्राईम विटनेस करतोय असं आपल्याला वाटत नाही, मोठाली आपण लग्न करतो। त्यामुळे एकूणच समाज म्हणून ही विकृतीकडे जाणारी गोष्ट आहे। मुलींना जन्माला येण्याआधी मारून टाकणं असेल किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर मुलींना मारून टाकणं असेल किंवा मुलगी जन्माला घालते म्हणून तिच्या आईला संपवणं असेल, या सगळ्याला पुरुषी मानसिकता जबाबदार आहे। त्यामुळे अशा पुरुषांच्या बाबतीमध्ये केवळ गुन्हे दाखल होऊन त्यांना जेलमध्ये पाठवणं पुरेसं नाही, कारण जिवंतपणे पण अनेक बायका हे सोसत असतात आणि म्हणून पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी शासन स्तरावरती एखादी कृती आखला गेला पाहिजे। प्रत्येक वेळेला बायकांना समजून सांगितलं जातं, पुरुषांना कोणीच सांगत नाही आणि पुरुषांना सांगण्याची आणि पुरुषी प्रवृत्तीने वागणाऱ्या कुटुंबांना खूप गंभीरतापूर्वक शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना बेल मिळता कामा नये। कोर्टाने पण या बाबतीत खरे वर्षाताई आणि हाच विषय झी24 तास आपल्याला आश्वासन देते, हा विषय निश्चित आम्ही लावून धरू। अर्थात माध्यमांची जबाबदारी जी आहे ती आम्ही निश्चित पार पडू। धन्यवाद, आपण बोललात आमच्या बरोबर। सध्या आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्त्या होत्या वर्षा देशपांडे। आणि अतिशय घृणास्पद अशी घटना, सोलापूरमधली 7वी मुलगी झाली म्हणून मुलगी होईल आणि 6 यापूर्वीच्या मुली आणि त्यानंतर 7वी मुलगी होणार म्हणून त्या पत्नीचाच खून केलेला आहे का पतीने, अर्थात त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अटक करण्यात आलेली आहे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।